एक अत्यंत प्रभावी आणि अनुभवाने सिद्ध असा संदेश, जो मी तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवू शकते असा संदेश शेवटपर्यंत तुम्ही या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी पेटवली जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे होते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचेही मोठे महत्त्व आहे. हिंदू धर्मातील प्रमुख सण होळीमुळे या पौर्णिमेचे महत्त्व वाढतेच. तर होळी पौर्णिमेला येत्या 2 मार्चला म्हणजे सोमवारी होळीचा पवित्र सण साजरा केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हुताशी शनी पौर्णिमा दिवशी होळी साजरी केली जाते. हुताशनी पौर्णिमेला फाल्गुनी पौर्णिमा असेही म्हटले जाते. यावर्षी हुताशनी पौर्णिमा प्रारंभ 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 होणार असून तिची समाप्ती 3 मार्च रोजी सायंकाळी 5:07 होणार आहे. होलिका दहन हे नेहमी पौर्णिमेच्या काळात केले जात असल्यामुळे यंदा 2 मार्च रोजी होलिका दहन होणार आहे. हुताशनी पौर्णिमा म्हणजे होळीचा दिवस हा आपल्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी आपण सर्वजण होळी पेटवतो आणि त्या दिवशी श्रद्धेने पूजा करतो. होळी पेटवल्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्यातील सर्व नकारात्मक गोष्टी, वाईट विचार, ऊर्जा तसेच आपण नकळत केलेले चुकीचे कर्म या अग्नीत अर्पण करणे, ज्यामुळे आपल्या आयुष्यातील जुने अडथळे, त्रास, नकारात्मक नष्ट होऊन सकारात्मकाला सुरुवात होते. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणूनच होळीचा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. असं मानलं जातं की होळीच्या दिवशी विधीपूर्वक पूजा केल्याने देवी लक्ष्मी स्थिर वास करते आणि जीवनात सुख, समाधान व समृद्धी येते आणि म्हणूनच हा दिवस फारच महत्त्वाचा मानला जातो. होळीच्या दिवशी अशा काही खास वस्तू आहेत ज्या जर तुम्ही आपल्या घरात स्थापित केल्या तर घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती, अडथळे आणि दोष दूर होतात. त्याचबरोबर घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो, आर्थिक भरभराट होते आणि लक्ष्मीची कृपा अखंड राहते. असेही मानलं जातं की घरात इतकी समृद्धी येते की जी सांभाळणं सुद्धा कठीण होऊन जातं. म्हणूनच 2 मार्च रोजी 2026 सोमवार येण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत या 5 पैकी किमान एक तरी वस्तू तुम्ही नक्की घरी आणायची आहे. या वस्तू कोणत्या आहेत, त्या कशा आणायच्या, कुठे ठेवायच्या आणि त्यांचा योग्य उपयोग कसा करायचा याचा सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एक लाईक करून, कमेंट करून आता लक्ष्मी अखंड कृपा, आशीर्वाद तुमच्यावरती राहावा असे या तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये जय लक्ष्मी असे लिहा. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन हवं असेल तर शेजारी असलेले बेल आयकॉन दाबा. तर आज आपण या 5 वस्तू पाहणार आहोत. त्यापैकी एक तरी वस्तू होळीच्या आधी घरात आणणं अत्यंत आवश्यक आहे आणि जर यापैकी काही वस्तू तुमच्याकडे आधीच असतील तर त्या पुन्हा खरेदी करण्याची गरज नाही. तर होळीच्या दिवशी खूपच फलदायी मानला जातो, कारण त्या दिवशी पौर्णिमा असते आणि पौर्णिमे ही तिथी माता लक्ष्मी समर्पित असते. त्यामुळे आणि म्हणून या दिवशी केलेले उपाय, पूजा किंवा सेवा यांचे फळ आपल्याला लवकर मिळते. अनेक वेळा असं होतं की खूप प्रयत्न करून सुद्धा यश मिळत नाही, घरात पैसा टिकत नाही किंवा समृद्धी येत नाही. यामागे वास्तुदोष किंवा नकारात्मक ऊर्जा कारणीभूत असते. हे टाळण्यासाठी काही खास वस्तू घरात असणं फार महत्त्वाचं मानलं जातं. या वस्तूंमुळे घरातील वास्तुदोष कमी होतो, सुख शांती नांदते आणि आर्थिक धैर्य प्राप्त होतं. त्यामुळे या वस्तूंचा फार मोठं महत्त्व दिलं जातं. पहिली वस्तू, चांदीचे नाणे.
अनेक घरांमध्ये आर्थिक अडचणी असतात. पैसा येतो पण टिकत नाही किंवा खर्च वाढत जातो. अशा परिस्थितीत होळीच्या दिवशी चांदीचे नाणे खरेदी करून घरी आणणे खूप शुभ मानले जाते. हे चांदीचे नाणे लाल किंवा पिवळ्या कपड्यात गुंडाळून त्यावर हळद कुंकू लावून तिजोरीत ठेवावे. त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि धनलाभाचे योग निर्माण होतात. दुसरी वस्तू पंचादूताचे स्वस्तिक. होळीच्या आधी किंवा होळीच्या दिवशी पंचधातूचा स्वस्तिक खरेदी करावा. ह्या स्वस्तिक सोनाराच्या इथे मिळून जातात. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करून त्या दरवाजा स्वस्तिक लावावा. स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक असते, जे देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे घरातील वास्तुदोष, पितृदोष, नजरदोष दूर होऊन घरात सुख, शांती, समृद्धी येते. तिसरी वस्तू धातूचे कासव. हिंदू धर्मात कासव अत्यंत पवित्र मानले जाते. म्हणून होळीच्या दिवशी पंचधातूचे किंवा तांब्याचे कासव घरी आणायचे शुभ मानले जाते. देवघरात एका प्लेटमध्ये थोडं पाणी ठेवून त्यात कासव ठेवावे. कासवाचे तोंड देवाकडे असावे. कासवाच्या पाठीवर श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र कोरलेले असणे गरजेचे आहे. त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात स्थिर वास करते. चौथी वस्तू कवड्यांचे तोरण. कवड्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर कवड्यांचे तोरण लावल्यास लक्ष्मी घराकडे आकर्षित होते. कवड्यांमुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि घरातील सर्व दोष नष्ट होतात. पाचवी वस्तू तुळस किंवा बांबूचे रोप. हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचे रोप किंवा बांबूचे झाड आणायचे खूप शुभ मानले जाते, कारण या दोन्ही गोष्टी देवी लक्ष्मीला प्रिय आहेत. सहावी वस्तू श्रीयंत्र. श्रीयंत्र लक्ष्मी की त्रिपुरा सुंदरीचे एक अत्यंत शक्तिशाली आणि पवित्र भूमितीय चिन्ह आहे, जे सुख, समृद्धी, संपत्ती आणि सकारात्मक ऊर्जेसाठी पूजेला वापरले जाते. या यंत्राला राज असेही म्हणतात. ते विश्वासाचे प्रतीक मानले जाते.